Hello student, good morning. How are you? Yesterday we have studied math as well as science. Okay. So we have taught about the English letter writing, AJ, and some important uh, that novels are unseen passages in the question bank. So many new words are there. So we have to find out opposite words, similar words, adjective, noun, pronoun, adverb. You must know each time at the time of examination. So we have done each and everything. You have to write some request to the HM or principal for require the leave. I am not feeling well. Please grant me today काय तारीख असेल ती फ्रॉम दिस टू दिस आय कांट कम टू स्कूल आय एम अनेबल टू कम टू स्कूल प्लीज ग्रँट मी टू डे लिव्ज आहे की नाही. अशा प्रकारे वाक्य लिहायचे. इनफॉर्मल लेटर लिहायचं, फॉर्मल येत असेल तर फॉर्मल लिहा. परंतु ॲड्रेस हा आपल्याला आता नवीनच या बाजूला, पहिला उजव्या बाजूला होता ना, आता डाव्या बाजूला केलाय त्यांनी ॲड्रेस, पत्ता असा. जुना त्यात राईट हँडला होता, आता ॲड्रेस इकडं. टू द हेडमास्टर, टू द प्रिन्सिपॉल, टू द मॅनेजर, नाही का, टू ओपन माय अकाउंट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. अशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये आजचा हे सराव घेतला, मी तुम्हाला सांगितलं. आता टुडे वी आर गोइंग टू ॲक्च्युअली मॅथ इक्वेशन पेपरमध्ये आलेलं आहे सोल्युशन. याच्यातलं काही तुम्ही सोडवायचं. हे 2 वेळा मी सोडून दिलं, आत्ता परत येतोय. देर इज 27 रोज इन द ऑडिटोरियम. 27 रोज आहे ऑडिटोरियममध्ये. 20 सीट्स पहिल्या याच्यात आहे, 22 सेकंड याच्यात आहे आणि 24 इन द थर्ड रो. 20 फर्स्ट रो, 22 सेकंड रो आणि 24 थर्ड रो मध्ये, बरोबर आहे. 24 in the third row. Find how many seats are in the auditorium. How many seats are in the auditorium? First row मध्ये 20 सीट्स आहे, सेकंड मध्ये 22 सीट्स आहे आणि थर्ड मध्ये किती आहेत? 24 सीट्स आहेत. मग आता आपल्याला कंटिन्यू करायचं. ते सोल्युशन काय होईल? ऑडिटोरियम मध्ये नंबर ऑफ सीट्स अरेंज्ड, नाही का. नंबर ऑफ म्हणजे किती सीट्स अरेंज केलेत बघा. ते हे पहिलं वाक्य, नंबर ऑफ सीट्स अरेंज इज इक्वल टू 20, 22 आणि 24 अँड सो ऑन लाईक दॅट. मग आता पहिलं जे आहे तो BC फर्स्ट टर्म, ए इज इक्वल टू 20. डिफरन्स 22 मायनस 20, 2. डीचं व्हॅल्यू 2 आली म्हणजे डिफरन्स 2 आणि एन इज इक्वल टू दिले आपल्याला. देर इज अ 27 रोज, बरोबर. मग आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. एस एन इज इक्वल टू काय? n/2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस इन राऊंड गोल कंसामध्ये n-1 गोल कंस पूर्ण इंटू डी. हा फॉर्म्युला 27/2. एस एन इज इक्वल टू n/2. हा फॉर्म्युला सतत पाठ करायचा. 2a प्लस n-1 इंटू डी सर्वांचा पाठ आहे. मग एन ची किंमत किती दिली? 27 म्हणजे 27/2, बरोबर. एन ची किंमत किती दिली? 27/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट. वी हॅव टू राईट फर्स्ट टर्म 2 इंटू ए, 2 मल्टिप्लाय बाय 20. ए ची किंमत किती आहे बघा, किती आहे? 20 आहे. हे बघा इथं 20 म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 20 प्लस n-1 म्हणजे 27 - 1 इंटू 2. डिफरन्स किती आहे? डी इज इक्वल टू 2. हे बघा डी इज इक्वल टू 2.
मग 27/2 20 दुने किती 40 प्लस 27 - 1 म्हणजे 26 × 2 26 दुने 52 झाले की नाही 27/2 इथं 27 आहे नाही का इथं 22 नाहीये इथं 27 आहे 27/2 बरोबर 27/2 40 प्लस 26 26 दुने 52 आहे का नाही 27/2 मल्टिप्लाय 92 आहे का नाही 40 आणि 50 90 आणि 2 92 2 ने भाग जातो 2 चौक 8 1 2 चौक 12 27 गुणिले 46 27 गुणिले 46 मल्टिप्लाय बरोबर मग 27 गुणिले 46 = 1242 म्हणजे त्या ऑडिटोरियम किती सीट आहेत 1242 तुम्हाला सोडवायचं पुढे HW बघा पूर्ण 4 मार्काला कॅरीज आहे आणि व्हॉट इज मीन बाय आयसोसेलस ट्रायंगल व्हॉट इज मीन बाय आयसोसेलस ट्रायंगल याची व्याख्या तुम्ही लिहायची डेफिनेशन HW आहे परत 5x² - 3x + 5 = 0 फाइंड द व्हॅल्यू a = dash dash b = dash dash and c = dash dash ax² + bx + c = 0 तर a ची किंमत b ची किंमत आणि c ची किंमत हे दोन्ही प्रश्न महत्वाचे हे आलेले आहेत मित्र ओके राईट इन युअर मॅथ नोटबुक अँड रिसाइज सराव करा प्रॅक्टिस करा यू विल गेट पर्सेंटेज हायर ओके बाय